महायुतीचंच सरकार पुन्हा बनेल यावर आमचा संपूर्ण विश्वास आहे आणि तसा जनतेचा मानसही आहे आणि त्याबद्दलचा रोडमॅप आमचा तयार झालेला आहे। काल त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वाखालील देवेंद्रजी आणि अजितदादा पवार या सरकारचा जो अर्थसंकल्प मांडलाय तो खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला, मग तो युवक असेल, तो आमचा शेतकरी, आमच्या भगिनी, आमचा विद्यार्थी आणि सर्व नागरिक यांना केंद्रबिंदू ठेवून केलेला आहे। आणि म्हणून पेट्रोल डिझेल मधल्या दरातल्या कपातीपासून आमच्या शेतकऱ्यांना वीज बिल माफ, आमच्या माता भगिनींच्या अकाउंटवर थेट पैसे आणि 3 सिलेंडर माफ, अशा असंख्य योजनांनी अर्थसंकल्प याचं स्वागत संपूर्ण महाराष्ट्र करतोय। त्याबद्दलही विस्तृत चर्चा करून त्या अर्थसंकल्पाविषयी सरकारच्या अभिनंदनाचा ठराव सुद्धा आम्ही केलाय। येणाऱ्या 10 तारखेपर्यंत सर्व आमच्या 700च्या वर मंडळांमध्ये म्हणजे 288 विधानसभांमध्ये या संदर्भातला भरीव कार्यक्रम घेऊन आम्ही सहकारी पक्षाला बरोबर घेऊन जाणार आहोत। सहकारी पक्षांच्या नेतृत्वाबरोबरच्या बैठकाही मान्य देवेंद्रजी, मान्य बावनकुळेजी यांच्या बरोबर चर्चा करून होतील आणि असा एक चांगला भरीव कार्यक्रम आणि संपूर्ण आत्मविश्वास घेऊन भारतीय जनता पक्ष सहकारी मित्र पक्षांना घेऊन या निवडणुकीत पुढे विजयासाठी जातोय, एवढंच मला आज ठिकाणी सांगायचं आहे।